डाळीचं मोकळं करण्यासाठी छोटी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. तिला 5 तास भिजवून घेतलेली आहे. स्वच्छ अशी तिला 3 वेळा धुवून घ्यायची. आपल्याला मिक्सरमध्ये हिला बारीक करायची आहे, पण एकदम बारीक करायची नाही. जाडसर अशी त्याची भरड काढायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या घालायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडी थोडी करून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ मी इथे मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. वाटलेली डाळ बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही कढई ठेवलीत ना तरी पण चालेल. त्याच्यामध्ये तेल घालायचं. 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे. ह्या भाजीला ना तेल जरा जास्तच लागतं. तेल चांगलं गरम झालं ना की अर्धा चमचा जिरं घालायचं. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं कापून घालायची, म्हणजे चांगला सुवास येतो. 4 पिंच हिंग आणि 3 हिरव्या मिरच्या. आपण मिरची वाटलेली पण आहे. तुम्हाला जसे तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरची घालायची. छोटा अर्धा चमचा हळद. गॅस बारीक करायचा. छोटा 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर. याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही वाटलेली डाळ घालायची आणि हिला पण मिक्स करायची. 1-2 मिनिटं चांगली मिक्स करून घ्यायची तिला. गॅस बारीकच करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. अधूनमधून ना ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला असं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे कुठे आतमध्ये कच्ची असेल ना ती शिजल्या जाईल. आपली चांगली मिक्स करून झालेली आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडीशी चिमूटभर साखर घालायची. त्याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. तुमच्याकडे जर लिंबू नसेल ना तर तुम्ही आमचूर पावडर घातलीत ना तरी पण चालेल. मी इथे आमचूर पावडरच घालणार आहे. थोडासा पाण्याचा हात मारायचा, हपकाच मारायचं, जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी जर घातलं ना तर ती चिकचिकीत होणार. अशी झाकण मारायचं आणि 2 मिनिटं याला अजून वाफवून घ्यायचे. त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. डाळ आहे ना याची दाबून बघायची. हे बघा, एवढी शिजली पाहिजे, जास्त शिजली नाही पाहिजे. अशी शिजली ना की समजायचं की आपली वाटलेली डाळ आहे ती तयार झाली आहे. गॅस बंद करायचा. आजचं जर तुम्हाला हे डाळीचं मोकळं आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.